नमस्कार मित्रांनो, मी अनुप भुजबळ. माझ्या घर आणि गोष्टी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण इनामगावला आलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला वॉटरमिंगचे नवीन काम चालू करायचं आहे. तर साईटवरती आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता, हे असं बंगलो साईट आहे. तर आता आपल्याला जर वॉटरमिंगचं काम चालू करायचं आहे. सोबत माझ्या समीर आहे. समीर आणि मी आलो सोबत. तर चला बघूयात काय काय काम आहे ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या साईडवरती आलेलो आहेत केडगावला. या ठिकाणी पण आपल्याला वॉटरमिंगचं काम करून घ्यायचं सगळं. आज काम चालू केलं आहे आपण. टेरेसला क्लिनिंगचं काम चालू आहे. इथं टेरेस, बाल्कनी, स्टेअरकेस टॉप, बाथरूम, टोटल सगळं वॉटरमिंगचं काम कंप्लीट करून घ्यायचं आहे. चला आता आपण टेरेसवरती जाऊया. मित्रांनो, आता आपण टेरेसवरती आलेलो आहोत. या ठिकाणी क्लिनिंगचं काम चालू आहे. ब्रेकरने, टाचाने पूर्ण टेरेस क्लिनिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. वरती स्टेअरकेस टॉप आहे, तो पण क्लिनिंग करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण आजच्या तिसऱ्या साईटवरती आलो आहे, कुरकुमला. तर चला जाऊन बघूयात वरती किती काम राहिले ते. या ठिकाणी बाल्कनीला बेसकोट करून घेतला होता. त्यानंतर या प्लॅन्टरला पण बेसकोट केला होता. असेच सगळे प्लॅन्टर, बाल्कनी बेसकोट वगैरे करून घेतला होता. तिथे पण एक प्लॅन्टर आहे, टेरेसवर एक प्लॅन्टर आहे. इथल्या पण बाल्कनीला बेसकोट करून घेतलेलं आहे. आता पूर्ण आपल्याला ब्रिक बॅटचं काम करायचं आहे आणि फिनिशिंगचं काम, एवढंच काम राहिले आपलं. मित्रांनो, आता आपण आपल्या चौथ्या साईटवरती आलो आहे. या ठिकाणी टाकीचं प्लॅस्टर गोठायचं काम पूर्ण झालं आहे चार बाजूने. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपले काम चालू होतं ते पूर्ण काम आता झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वॉटरप्रूफिंगचं काम केलेलं आहे. बाहेरच्या बाजूने वॉटरप्रूफिंग करणं खूप गरजेचं असतं, बेसमेंटला, अंडरग्राऊंडला, जेणेकरून बाहेरचं जे पाणी आहे ते आतमध्ये येऊ नये त्यासाठी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.